महिन्याला साधारण अशा तुम्ही किती बनवून घेता, म्हणजे पैठणहून पैठण्या? ॲक्च्युली आम्ही गेल्या वर्षभर या पैठणी इनोव्हेशन जर नवीन काही आणायचं आहे तर वर्षभर आम्ही ह्याच्यावर काम करत होतो. अनेक वेगवेगळे स्केचेस ड्रॉ केले. नाही हे जमेल, हे जमणार नाही. ह्या कारागिरांना विचारलं की हे आपण करू शकतो. त्यांनी आपल्याला आधी नाही म्हणूनच सांगितलं होतं. मग तरी आम्ही त्याच्यात खूप सारे ट्रायल्स अँड एरर्स करून मग 100 साड्या आम्ही आत्ता जुलैमध्ये लॉन्च केल्या होत्या. 100 इनोव्हेशन्स? हां, 100 इनोव्हेशन्स वेगळ्या प्रकारचे आम्ही लॉन्च केले. आणि त्याला आम्ही ज्या पैठणी या विषयावरचे अनेक वेगळी पुस्तकं आम्ही आधी फाइंड आउट केली वेगवेगळ्या लायब्ररीमध्ये जाऊन. मग वेगवेगळ्या एक्झिबिशनमध्ये भेटी दिल्या. त्यानंतर गदवालमध्ये गेलो, तिथले काही एक्झिबिशन बघितले. पुण्यामध्ये जे आहे झापुर्झा म्हणून आहे, तिथं जाऊन आम्ही तिकडच्या पैठण्यांमध्ये आपल्याला वैविध्य काय आणता येईल याचा आम्ही अभ्यास केला. आणि मग त्याच्यावर काम करून मग फायनली 100 पैठणीज आम्हीच लॉन्च केल्या. पण मग या 100 ज्या पैठण्यांचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये फक्त म्हणजे डिझाईनचं वैविध्य आहे का कापडाचं आहे, सिल्कचे वेगवेगळे प्रकार आहेत, कसं आहे म्हणजे त्याच्यामध्ये 100 कसले प्रकार आहेत? हां, मग त्याच्यात आम्ही काय केलं की कटवर्क विथ द पैठणीमध्ये कटवर्क हे आम्ही त्याच्यात वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. जसं मी आता तुम्हाला दाखवलं की पारसीगारा पैठणीमध्ये पारसीगारा हे जरा खूपच हटके आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर पिटावर्क हे साधारण डिझायनर जे आउटफिट्स असतात तिथं केलं जातं, पण आम्ही हे साड्यांमध्ये आणून त्याचं वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही म्हणालात ना वेगळेपण, तर हल्ली आपण बघतो ना सोशल मीडियावर की पैठणीचं ड्रेस असतो किंवा सूट्स असतात, असं बरंच त्याच्यामधनं पण काही नाही तर टोट बॅग्स पण असतात. तर तसं तुम्ही इनोव्हेशन्स करता का? ज्या पैठण्या साड्या होत्या, साड्यांपासनं आम्हाला एका क्लायंटची रिक्वायरमेंट होती. त्यांना इंडो वेस्टर्न सूट्स हवा होता. मग त्याला आम्ही क्रॉप टॉप, ब्लेझर आणि प्लाझो अशा स्टाईलमध्ये आम्ही कस्टमाइज करून दिलेलं आहे. इवन ब्लाउजेसमध्ये व्हेरिएशन केलेले आहेत. सध्या लेहंगा चोलीचं पण खूप क्रेज आहे, तर तसे पण आम्ही पैठणीचे अनेक विविध प्रकार बनवून कस्टमाइज करून दिलेले आहेत क्लायंटला. पण हे तुम्हाला पैठणीमध्येच हे करावंसं का वाटलं? म्हणजे असं काय प्रेम आहे त्या पैठणीबद्दल? महाराष्ट्र म्हणला की ते पहिलं नाव जे येतं साड्यांमध्ये तर ते पैठणी आहे. आणि पैठणी ही फक्त आता महाराष्ट्रापुरती नाही, भारतापुरती नाही, तर जगभरात प्रसिद्ध झालेली आहे. आम्ही जेव्हा या 100 साड्या लॉन्च केल्या तेव्हा आम्हाला जगभरातनं म्हणजे साऊथ कोरियामधनं, UK मधनं, US मधनं, आपल्या भारतात म्हणलं तर पंजाब, साऊथमधनं अनेक वेगळे आम्हाला ऑनलाईन इन्क्वायरीज आल्या आणि आम्हाला म्हणजे त्यांनी आमची पैठणी पसंत केली आणि आम्ही त्यांना कुरिअर केले ते. म्हणजे आपल्या इंडियन लोकांनी, मराठी लोकांनी की इवन वेस्टर्नर्सनी? नाही, साऊथ कोरियाचे तर पुण्यात आले होते, त्यांनी व्हिजिट केली आमच्या स्टोअरला, त्यांना आवडलं आणि त्यांनी परचेस केलं. ते साऊथ कोरियन होते प्रॉपर. हो. आणि मग त्यांनी त्याचं काय बनवलं का? कारण ते तर काही साडी नेसत नसतील ना? त्यांनी असं घागरा स्टाईलमध्ये त्यांना पैठणी नेसायची होती. पैठणी त्यांना साडी नेसता येत नाही. मग त्यांना आम्ही साडीचं घागऱ्यामध्ये रूपांतर करून दिलं. मग त्या एका लग्नाला आल्या होत्या तर त्यांनी त्या लग्नामध्ये ती वेअर केली. अरे वा, खूप छान. पण मग आता हे असे नवीन नवीन जे ट्रेंड्स येतात तर तुम्ही त्याप्रमाणे म्हणजे फक्त पैठणीमध्येच तुम्ही हे नवीन ट्रेंड इंट्रोड्यूस करता की आणखीन पण आउटफिट्समध्ये किंवा साड्यांमध्ये? मध्ये एक आमच्याकडे क्लायंट आले होते, त्यांना प्रियांका चोप्रा सरचा जो रिसेप्शनला त्यांनी वेअर केलेला व्हाईट गाऊन खूप सुंदर होता. हां, त्याचा फोटो घेऊन ते आले होते. तर त्याचं इन्स्पिरेशन घेऊन आम्ही तो गाऊन त्यांना बनवून दिला, जो त्यांच्या लग्नासाठी त्यांना वेअर करायचा. पण त्याचं कुठलं कापड होतं? त्याचं कापड हे फ्रेंच लेसवर कडदाना वर्क असं होतं. प्रॉपर त्याला टेल होता, तो टेल पण आम्ही बनवून दिला. आणि
तो गाऊन आम्ही असा मल्टीपर्पज बनवला की वर जॅकेट स्टाईलमध्ये होतं. तो त्यांनी तो वरनं जॅकेट वेअर केला, तो त्यांच्या लग्नासाठी त्यांनी वेअर केला. आणि नंतर जर कुणाच्या फंक्शनमध्ये जायचं असेल त्यांना जॅकेट काढून तर घालता जॅकेट काढून तो गाऊन त्या रियूज करू शकतात. हो, कारण हल्ली ना असं सोशल मीडियामुळे माहीत होतं. आता मेट गालाचा आलिया भट्टनी घातलेला 18 लाखाचा होता गाऊन. मग तुम्ही तशा प्रकारे कोणी आलं तर बनवून देता का? म्हणजे सब्यासाची, मनीष मल्होत्रा, प्रत्येकीला वाटत असतं ना की आपण पण हे डिझायनर कपडे घालावे, डिझायनर गाऊन्स घालावेत लग्नाला किंवा कुठल्या फंक्शनला. तर ते कसं काय तुम्ही ते कसं करता तुम्ही? म्हणजे त्याप्रमाणे डिझाईन करता का काय करता? आम्ही ते त्यांनी जे इन्स्पिरेशन दाखवलेलं आहे तर त्याप्रमाणे आम्ही ड्रॉइंग्स करून मग त्याच्यावर डिझाईन करून आम्ही बनवून पण दिलेले आहेत आणि बनवून देतो पण आम्ही. मग तुमच्याकडे काही टेलर असतात आणि डिझायनर्स असतात का? आपल्या भारतामध्ये जर आपण बघायला गेलो तर हे जे बारीक काम आहे, नाजूक काम, हँडवर्क, हे मोस्टली कलकत्त्याचे जे कारागीर असतात तेच बनवू शकतात. म्हणजे सगळेच बनवतात पण त्यांचं काम खूप फाईन असतं. तर ते कारागीर आमच्याकडं आहेत आणि आम्ही त्यांच्याकडनं ते काम करून घेतो आणि मग हँडओव्हर करतो क्लायंटला. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.